हाय हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स, आपण आज सिल्क थ्रेडपासून बांगड्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत. तर खूप सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये हे होणार आहे. कोणीही बनवू शकेल असं आहे. आणि नाही का, आपल्याला हव्या त्या साडीवरती किंवा ड्रेसवरती मॅचिंग बांगड्या आपण हे बनवू शकतो असं घरच्या घरी. तर इथे सर्वप्रथम मी काय केलेलं आहे, मापाच्या बांगड्या घेतलेल्या आहेत. तुम्ही अगदी नवीन बँगल बेस पण घेऊ शकता, किंवा जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्या ज्या जुन्या बांगड्या असतात वापरून खराब झालेल्या, त्यासुद्धा घेऊ शकता. पण जर दुसऱ्याला द्यायच्या असतील गिफ्ट म्हणून वगैरे, तर तुम्ही नवीन बांगड्यांचा वापर करा. इथे मी स्वतःसाठी बनवत होते, तर मी इथे माझे ज्या जुन्या बांगड्या आहेत त्याच इथे वापरलेल्या आहेत. कधी कधी काय होतं, आपल्या साईजमध्ये आपल्याला हव्या त्या शेपमध्ये बांगड्या भेटत नाहीत, तर आपण काय करायचं, 20-30 रुपयाच्या ज्या बांगड्या भेटतात ना, असे गोट तसे घ्यायचे आणि त्याला आपण सिल्क थ्रेडने म्हणजे सिल्क थ्रेडचे बनवायचे. तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मार्गशीर्ष महिन्यामध्ये वाण देण्यासाठी तुमच्याशी एक आयडिया शेअर करेल. तर ही दुसरी आयडिया आहे. तुम्ही अशा नवीन बँगल बेस घेऊन तुम्ही सिल्क थ्रेडचा वापर करून अशा छान पद्धतीने बांगड्या डेकोर करून तुमच्या प्रियजनांना गिफ्ट देऊ शकता. त्याने काय होईल, तुमची आवड पण जोपासली जाईल आणि वेगळं तुमच्याकडून काहीतरी दिलं जाईल आणि ज्यांना देतोय त्यांनाही आनंद वाटेल, आवडेल. तर हे तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि जर सेट तयार करायचा नसेल तर तुम्ही सिंगल ज्या बांगड्या असतात ना, त्यासुद्धा तुम्ही देऊ शकता. असं काहीच नाही, म्हणजे वेगवेगळं तुम्ही ट्राय करू शकता. आता इथे मी 3 बांगड्यांचा सेट बनवत आहे. तर मध्ये बांगडी जी वापरणार आहे ती थोडीशी मीडियम साईजची आहे, म्हणजे थोडीशी जाडसर आहे. आणि तेही नंतर कडेला घालण्यासाठी हे छोटेसे घेतलेले आहेत बांगड्या, म्हणजे नाजूक घेतलेल्या आहेत. तर 2 कलर कॉम्बिनेशनमध्ये करत आहे. तुम्ही एकाच ह्याच्यामध्ये करू शकता, कलरमध्ये करू शकता किंवा वेगवेगळं करू शकता तुमच्या आवडीने. तर इथे आपण बांगड्यावरती हे सिल्क थ्रेड एकदम सोप्या पद्धतीने लावून घेतलेलं आहे. तुम्ही बघितलंच असेल, खूप सोप्या पद्धतीनं हे लागलं जातं. तर आता इथे माझ्याकडे काही स्टोन आहेत, त्या स्टोनचा वापर करून मी इथे डेकोरेशन करत आहे. तर हे आरी वर्क करण्यासाठी जे मटेरियल असतं ना, त्याच्यातून उरलेल्या ह्याच्यातून मी हे करत आहे. तुम्ही अगदी हे ना, हे जे स्टोन आहेत ते 10 रुपयाला 1 ग्रॅम वगैरे असं भेटतं. तर तुम्ही घेऊ शकता वेगवेगळे स्टोन वगैरे, म्हणजे कमी किमतीमध्ये भेटतं आणि त्याच्यामध्ये बऱ्याच बांगड्या डेकोरेशन म्हणजे करू शकतो आपण. असं ह्या साहित्याला पण काही खूप म्हणजे खर्च येत नाही. आणि सिल्क थ्रेडचं म्हणाल तर तुम्ही एक 4 ते 5 असे सिल्क थ्रेड घेतले तर त्याच्यामध्ये बऱ्याच बांगड्या डेकोरेशन होतात. तर ही जी आयडिया आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला पण म्हणजे थोडंसं काहीतरी वेगळं केल्याचं फील येईल. तर बघू शकता इथे खूप कमी ह्याच्यामध्ये संपूर्ण बांगडी डेकोरेशन झालेली आहे. तर इथे फॅब्रिक ग्लूचाच वापर करायचा आहे. कोणी फेविकॉल किंवा अजून दुसरं काही वापरतं. तर ते थोडंसं म्हणजे निघतं त्याच्यामुळं हे असंच वापरायचं. आणि हे आपण जे सिल्क थ्रेडच्या बांगड्या बनवतो ना, याचा अनुभव मला खूप दिवसापासूनचा आहे. त्याच्यासाठी मी एक तुम्हाला सजेशन देईल की जे स्टोनलेस असते ना, ती कधीच वापरायची नाही. कारण मी ह्याच्या आधी खूप प्रमाणामध्ये बांगड्या बनवलेल्या आहेत. पण त्याचं काय होतं, आपण जे काही ड्रेस वगैरे घालतो किंवा साडी घालतो, त्या साडीमध्ये ते स्टोनलेस अडकते आणि संपूर्ण बांगडीची तर वाट लागतेच लागते. पण आपल्या छान अशा ड्रेसची पण वाट लागते, साडीची पण वाट लागते. त्याच्यासाठी काय करायचं, हे असे जे छान स्टोन येतात ना, ज्याला की गोल्डन कलर किंवा सिल्वर कलरचे असे आउटलाईन असतात, ते वापरायचे. म्हणजे आपले बांगड्या पण छान दिसतील आणि आपला ड्रेस आणि साडी पण सुरक्षित राहील. तर अशा पद्धतीने एक डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर ती पण कशी वाटते ते कमेंट करून सांगा. आता आपण इथे बँगल बेसचा वापर करून बांगड्या तयार करूया. इथे हे विकत्रीच्या म्हणजे जे प्रॉपर असं सिल्क थ्रेडच्या बांगड्या बनवण्यासाठी ज्या बांगड्या असतात त्या घेतलेल्या आहेत. तर
इथे थोडंसं मला मोठ्या साईजमध्ये पाहिजे होतं, म्हणून मी काय केलं आहे 2 बांगड्याला असं चिटकावून घेतलेलं आहे आणि बाकीच्याला हे ग्रीन कलरचं सिल्क थ्रेड लावून घेतलेलं आहे आणि हे बघा हे असे चिटकावून घेतलेले आहेत. एक 10-15 मिनिटानंतर फेब्रिक ग्लूनं एकदम छान पद्धतीने चिटकून जातं. तर ह्या ज्या चिटकवलेल्या बांगड्या आहेत त्याच्यावरती रेड कलरनी हे केलेलं आहे, कव्हर केलेलं आहे त्या बांगड्याला. तर खूप सोपी पद्धत आहे ही कव्हर करण्याची. याला म्हणजे काहीच असं अवघड नाही आहे, कोणीही करू शकतं. तर बघू शकता इथे आधी सर्व बांगड्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर डेकोरेशन करायला घेतलेलं आहे. इथं पण तशाच टाईपचे हे स्टोन वापरलेले आहेत, पण डिझाईन थोडीशी वेगळी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे बघू शकताय तुम्ही. या आधीच्या जे जे व्हिडिओ होते ना आरी वर्कचे किंवा गोंड्याचे वगैरे व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे आणि मला खात्री आहे की यासुद्धा व्हिडिओला तुम्ही नक्कीच छान प्रतिसाद द्याल. आणि माझ्याकडे आहेत भरपूर व्हिडिओज तुमच्यासोबत मला शेअर करायचे आहेत, भरपूर आयडियाज शेअर करायच्या आहेत, पण थोडासा म्हणजे मलाही वेळ हवा आहे. कारण व्हिडिओ बनवणं हे एका मिनिटाची गोष्ट नाही आहे, थोडासा वेळ लागतो त्याला आणि प्रोसेस पण असते त्याच्यामध्ये भरपूर. त्याच्यामुळं थोडासा वेळ मला नक्की द्याल अशी अपेक्षा ठेवते आणि जे काही व्हिडिओ अपलोड करेल त्याला तुमचा प्रतिसादाची पण मी अपेक्षा करते. तर आजपर्यंत जे काही व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे तुम्ही त्याला जे काही प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी अगदी मी मनापासून तुमचे आभार व्यक्त करते. तर हे डिझाईनसुद्धा तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंट करून सांगा आणि सिल्क थ्रेडपासून तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल तेही सांगा. जसं की आपण ज्वेलरी करतो सिल्क थ्रेडची, त्याचे पण व्हिडिओ आहे माझ्याकडे किंवा मी ते सुद्धा बनवलेलं आहे याच्या आधी. तर ते पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी ते पण तुमच्याशी शेअर करेल. परत सिल्क थ्रेडचे जे कानातले वगैरे असतात ते सुद्धा मी बनवलेले आहेत. त्याचे पण व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर नक्की सांगा, मी ते सुद्धा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल. तर बोलता बोलता हे आपली बांगडीची डिझाईन करून पूर्ण झालेली आहे. बघू शकता इथे. तुम्हाला ही एक आयडिया दिलेली आहे. तुम्ही तुमच्याकडं जे साहित्य अवेलेबल आहे त्याचा वापर करून तुमच्या पद्धतीने ही बांगडी जी आहे ती डेकोरेशन करू शकता. असं काही नाही आहे की हेच मटेरियल तुमच्याकडे पाहिजे, असं अजिबातच नाही आहे. ह्याच्यापेक्षा आणखीन वेगळे बरेच टाईपचे स्टोन मिळतात, ते सुद्धा स्टोन तुम्ही घेऊन लावू शकता. फक्त काय आहे म्हणजे बरेच असतात होलसेलमध्ये गोल्डन कलरचे आणि जे व्हाईट कलरचे स्टोन असतात ना ते भरपूर प्रमाणात घेऊन ठेवायचे. म्हणजे बाकी कलरचे थोडेफार यूज केलं तरी चालतं, थोडेफार प्रमाणात घेतलं तरी चालतं, पण ह्याचं प्रमाण जास्त ठेवायचं म्हणजे याचा वापर कुठेही कसाही करता येतो. तर ही एक डिझाईन तयार झालेली आहे. 2 डिझाईन मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक यू.